फ्रेंड्स, कशा आहात? आज मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मसाला भात कसा बनवतात तो मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला त्याच्याबरोबर कढीची पण गरज पडणार नाही. झणझणीत एकदम मसाला भात बनवणार आणि तुम्हाला शिकवणार आहे आज. तर चला तयार आहात सगळे? बघा, मग आज मी तुम्हाला रेसिपी दाखवते. हे बघा, हे तांदूळ आहे. तांदूळ 1 वाटी घ्यायचे हे. आणि ही तूर डाळ आहे, ही घ्यायची अर्धी वाटी, म्हणजे 1.5 वाटी. हे बघा, मी 1.5 वाटी धुवून ह्या पातेल्यात घेतलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये 1.5 वाटकी झाले ना तर मग 3 वाटी पाणी टाकायचं आहे. चला मग पुढचे प्रोसिजर तुम्हाला दाखवू. रेडी आहे सगळेजण? खूप मस्त मसाला भात होईल फ्रेंड्स. मी तुम्हाला म्हटलेलं आहे हे तुम्ही पण करू शकता. तुम्ही घरात नसले, दादा माझे असेल ते पण करू शकतात. हे बघा, आता याच्यामध्ये मी पातेल्यामध्ये बघा तेल घेतलं आहे. खूप सुंदर झणझणीत मसाला भात होणार आहे फ्रेंड्स. एकदा जरूर बनवा. याच्याबरोबर कढीची पण गरज नाही आहे तुम्हाला. आता भरपूर जणं कढी बनवतात, कारण आहे ना खिचडीमध्ये स्वाद नसता तर मग कढीबरोबर खायला बरं वाटतं. पण इथे कसं फ्रेंड्स, कसं आहे का तुम्ही कोरडा मसाला भात पण खाऊ शकता. एवढा स्वादिष्ट बनणार आहे, एकदम झणझणीत. आणि मी तुम्हाला ट्रॅक दाखवणार आहे का, कारण माझ्या फ्रेंड्स म्हणता एकदम झणझणीत नाही होता आमचा. तर बघा आज मी कसा बनवते म्हणून. बघा, तेल आल्यावर त्याच्यात टाकणार पहिले मोहरी. बघा, मोहरी टाकली. गॅस कमी ठेवा फ्रेंड्स आणि एकदम चांगल्या प्रकारे होऊ द्या. हे बघा, आता टाकते मी जिरा. त्याच्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. त्याच्यानंतर टाकायचे लसूण. बघा फ्रेंड्स, त्याच्यानंतर टाकायचे बटाटे. 1 बटाटा कापून मी टाकला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा. त्याच्यानंतर टाकायचा आहे टमाटर. हे बघा, आता हे चांगल्याने हलवून घ्यायचं एकदम मस्त. त्याचा कलर पण किती सुंदर येणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंड्स. हे बघा, आणि मी लवकर होण्यासाठी आता भरपूर जणं हे गॅसवरच शिजवतात, पण मी यांना कुकरमध्ये ठेवून त्याची 2 शिट्टी करणार आहे. एवढा सुंदर मस्त मसाला भात झणझणीत तयार होणार आहे फ्रेंड्स. हे बघा, आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करते फ्रेंड्स. नीट व्यवस्थित बघा. हे बघा, ही लाल मिरची. तुम्ही त्याच्यात हिरवी मिरची पण टाकू शकता. मी लाल मिरची टाकते कलरसाठी, कारण आहे ना आमच्याकडे ती म्हणजे ही लाल मिरची असते ना, ही बेडकी असते, तिखट नसते. हे बघा, लाल मिरची ॲड केली. स्वादनुसार मीठ टाका. टाटा मीठ, मी टाटा मीठ वापरते. हळदी टाका. मी हळदी पण घरीच दळते फ्रेंड्स, सेलमची. धना पावडर. हा गरम मसाला आपल्या घरचा. काळा मसाला पण तुम्ही वापरू शकता, पण मी याच्यामध्ये ना एक नवीन वस्तू ॲड करणार आहे, नवीन मसाला ॲड करणार आहे, म्हणून मी काळा मसाला नाही वापरला. रेग्युलर आपला पावभाजी मसाला असतो ना, तो ब्राऊन कलरचा वापरला आहे. आता हे सगळं टाकल्यावर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे फ्रेंड्स. हे बघा, मॅगी मसाला मिळतो. हा मॅगी मसाला मी आणला आहे. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे फ्रेंड्स. हे भरपूर जणांना माहिती नसतं. आहे बघा, ही पूर्ण पाऊच एक टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये. आता मस्त हलवून घ्या फ्रेंड्स. बघा किती मस्त कलर येतो. बघा, कोथिंबीर ॲड करा. मी सगळे सुकवून ठेवते फ्रेंड्स, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची सगळे. पण आता आज आहे ना मला झणझणीत भात बनवायचा आहे ना, याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची हे सगळे हिरवेच चांगले वाटतात फ्रेंड्स, म्हणून आज मी हिरवे आणले घरामध्ये. नाही तर आमचं चातुर्मास चालू आहे ना, तर मी कसं आहे ते घरामध्ये आणत नाही. हे बघा फ्रेंड्स, किती मस्त कलर आला आहे. आता ह्याची चांगली उकाळी आली का, याच्यामध्ये बघा मी 1 वाटकी तांदूळ घेतले आहे आणि अर्धी वाटकी तूर डाळ. आणि त्याच्यामध्ये ते धुवून मी त्याच्यामध्ये 3 वाटी, 1.5 आहे ना तो 3 वाटी पाणी. हे बघा फ्रेंड्स. हे बघा फ्रेंड्स, आता याच्यात आपण हे पाणी घालू.
आणि हे पण टाकून द्या सगळं. आता याला चांगली उकळी येऊ द्या आणि आता हे कुकरमध्ये ठेवून द्यायचं आपल्याला. फक्त 2च शिट्टी करायची आहे, 2च्या वरती नाही करायची फ्रेंड. कसं आहे, नाही तर आपलं आपण जो तांदूळ मस्त एकदम मस्त सुटसुटीत होईल ना, तो एकदम असं गड्डेच्या गड्डे बनून जातो. म्हणून 2च शिट्टी करायची आहे. 2 शिट्टीमध्ये एकदम मस्त झणझणीत भात तयार होणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करायचं आहे फ्रेंड्स. सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या घरी तुमच्या मुलांना वगैरे करून खायला घाला. नाही त्यांना पण कंटाळा येतो मसाला भात मसाला भात. आता बघा मी याच्यामध्ये नवीन काय ॲड केलं आहे, मॅगी मसाला. एकदा जरूर ट्राय करा. मग चला आता याला उकळी आली का आपण कुकरमध्ये 2 शिट्टी करणार आहे. आता मी सगळं मिक्स करून त्याला चांगली उकळी आली आहे. आता मी कुकरमध्ये ठेवलं आहे बघा, असं पातेल्यामध्ये भात. आता याच्यावर झाक देणार आहे आपण आणि झाक देऊन मग आता तुम्ही कुकर बंद करून द्या. आता याची आपल्याला फक्त 2च शिट्टी करायची आहे फ्रेंड्स. लक्षात ठेवा फक्त 2च, नाही तर तो भात गळून जाईल, सुटसुटीत नाही होणार. म्हणून किती शिट्टी करायची आहे, फक्त 2च. बघा शिट्टी होत आहे, पण मी तुम्हाला वारंवार पूर्ण व्हिडिओमध्ये सांगत आहे आपल्याला 2च शिट्टी करायची आहे. कारण जेव्हा झणझणीत महाराष्ट्रीयन मसाला भात करतो तेव्हा ते कसं सुटसुटीत झाला ना तरच चांगला वाटतो खायला फ्रेंड्स. म्हणून आपल्याला 2च शिट्टी करायची आहे. तिसरी शिट्टी पण नका करू. 2 शिट्टी करायला तुमचा भात एकदम सुटसुटीत होणार आहे आणि तो खायला पण खूप सुंदर वाटतो फ्रेंड्स. हा तुम्ही आहे ना, आपण इडली सांबार करतो ना त्या भातात त्या तांदूळाचा पण करू शकता तुम्ही. त्याचा तर खूप सुंदर होतो. आणि आपले कोलम तांदूळ असतं त्याचं पण करू शकतो आणि बासमती तांदूळ असतं त्याचं पण करू शकता तुम्ही. हे तुमच्या चॉईसवर आहे. तुमच्या घरात आता कोणी काय खातं त्याच्या हिशोबाने तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. असं मोजून तुम्हाला 2च शिट्टी करायची आहे बस फ्रेंड्स. हे लक्षात ठेवा तुम्ही. तिसरी करायला जाऊ नका, कारण ऑलरेडी आपण त्याची पाण्याची आणि त्याच्यात सगळं सामग्री टाकून आपण उकळी घेऊन टाकली आहे. मग 2 शिट्टी खूप झाली. एकदम सुंदर सुटसुटीत भात होणार आहे फ्रेंड्स. आता बघा ही माझी पहिली शिट्टी होणारच आहे. दोनच शिट्टी करायची आहे आपल्याला. आणि कसं आहे फ्रेंड्स, या भाताबरोबर आहे ना, हा भात एवढा झणझणीत बनतो ना आणि एवढा सुंदर बनतो, याच्याबरोबर कढीची गरज नसते. पण आता आमच्या घरी सगळेजण कढी पण खातात, म्हणून फ्रेंड्स मी कढी पण बनवली आहे बघा. आता सगळ्या ठिकाणी करता, आम्ही पण पहिले सगळेजण असाच भात खायचो कोरडा. पण आता मुलं खात नाही, म्हणून मुलांसाठी आता कढी पण बनवली मी आणि याच्यामध्ये भात पण ठेवला आहे. झणझणीत मसाला भात होणार आहे फ्रेंड्स. खूप स्वाद येतो. तुम्ही एकदा खाल ना, तुम्ही म्हणाल ताई काय भात केला होता तुम्ही, काय मस्त रेसिपी शिकवली आम्हाला. त्याच्यात मॅगी मसाला टाकायला विसरू नका फक्त बस. काळा मसाला नाही टाकल तरी तुम्हाला त्याला काळा मसाल्याचाच स्वाद येणार. आणि मुलं इंटरेस्टने खातात. मॅगी मसाला बोलणं म्हणजे मुलांना तोंडाला आपाप पाणी सुटतं. माझी पहिली शिट्टी झाली बघा. आता फ्रेंड माझी दुसरी शिट्टी पण झाली. हे बघा दुसरी शिट्टी वाजते आता. बघा आता गॅस बंद करून द्या आणि कुकरामध्ये त्या भाताला थंड होऊ द्या. नंतर कुकर उघडा. हे बघा फ्रेंड्स, आता आता आपला मसाला झणझणीत मसाला भात तयार झाला आहे. बघा कसा सुट्टा सुट्टा झाला आहे बघा पूर्ण एकदम. हे बघा, हे बघा फ्रेंड्स, हे बघा एकदम सुटसुटीत झाला आहे फ्रेंड्स. कलर पण बघा किती सुंदर आला आहे. हे बघा, तुम्ही पण मॅगी मसाला जरूर ॲड करा फ्रेंड्स. एकदम सुंदर झालेला आहे. आणि बघा ही कढी खायला बरोबर. हे बघा फ्रेंड्स, माझा व्हिडिओ आवडला आणि मसाला भात आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तुम्ही नाराज नका राहू आणि मला एक लाईक करायला विचार करू नका फ्रेंड्स. चला बाय.